आपल्या हलगरा या गावी महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलोय। आपण सर्वजण आम्हाला पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद द्यावा अशी विनंती। आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय जाधव मामा, समोर असलेले आमचे माता भगिनी, वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे तरुण मित्रांनो, मला आपल्या सर्वांना सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांना आवर्जून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत। राजकीय जीवनामध्ये मागच्या 22 वर्षापासून मी काम करतोय आणि इथं बसलेले बऱ्यापैकी 80% पेक्षा अधिक मंडळी मला पहिल्या दिवसापासून, राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून ओळखतात। आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, कधीच एकाही माणसाला माझ्याकडनं अपशब्द, चुकीची वागणूक, मोठ्या आवाजामध्ये किंवा कुणाला मी रागवून बोललोय, कुणाला चिडचिड केलंय। आमदार म्हणून तुम्ही मला सर्वांनी पाहिलंय, मी मंत्री म्हणून देखील काम केलं। तुम्ही मला ओळखतात म्हणून तुम्ही सांगता की हा आमदार आहे, हे मंत्री आहे। समजा माझी जर बाहेरचा जर माणूस एखादा आला, ज्याला माहित नाही की हा आमदार आहे, तुमच्यामध्ये बसल्यानंतर कुणीच सांगू शकणार नाही की हा बसलेला माणूस आमदार आहे। अशा पद्धतीनेच आपण मागच्या 20 वर्षापासून राहिले। पहिल्या दिवशी तुम्ही मला पाहिलंय, असंच अशीच ठेवी, माझे कपडे असतील, माझं राहणीमान असं तर त्याच्यामध्ये बदल झाला नाही। चला, राहणीमान समजू शकतो, एखाद्याची बदलते। तुम्ही पहा, एखाद्याला कोणतं पद मिळालं, त्याची राहणीमान बदलती, राहणीमान समजलं, पण त्याची भाषा देखील बदलती। तो हवेमध्ये बोलायला चालू करतो, तो इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो। पण मला आपल्याला आवर्जून सांगायचं, या 20-22 वर्षात एक माणूस दाखवा, विरोधी पक्षाचा जरी असेल, काँग्रेस पक्षाचा जरी असेल, की संभाजी पाटील यांनी आमचं नुकसान केलंय, संभाजी पाटील यांनी आम्हाला जोरात बोलले, संभाजी पाटलांनी आम्हाला शिवीगाळ केली, संभाजी पाटलांनी आम्हाला त्या ठिकाणी रागवले, आल्यानंतर आमचा अपमान केले, आमचं ऐकलं नाही। मी त्यांना हात केल्यानंतर संभाजी पाटील थांबले नाहीत, तसंच त्यांची गाडी पुढे निघून गेली। आमच्याकडे बघितलं, एक माणूस दाखवा, तो आमच्या पक्षाचा असं, इतर पक्षाचा असं, कुणी जरी गाडी दाखवली, हात दाखवला, तर गाडी थांबवली, त्याच्याशी बोलून मी पुढे गेलो। कधीच उद्धटपणे कधी कुणासोबत वागलो नाही, प्रामाणिकपणे ह्या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम केलं। आणि सेवा करत असताना समाजातल्या सर्व घटकाला, म्हणजे मी आपल्याला आवर्जून सांगतो की शेतकरी घ्या, 2014 ते 19 पर्यंत शेतकऱ्यांच्या, मी बोलतोय असं नाही, काँग्रेसवाले आले असतील, त्यांची सभा झाली असतील, त्यांनी काय केलं हे कधीच सांगत नाही, त्यांनी काय करणार आहेत हे देखील सांगत नाही। त्यांनी एवढंच सांगतात की संभाजी असलाय, संभाजी कसलाय, संभाजी हे केलं, संभाजी ते केलं, आणि तुम्ही काय केलं ते सांगा। पण मी सांगू शकतो की 14 ते 19 तुम्ही बघा, 2014 ते 2015 पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान आपण जमा केलं, 15-16 विमा जमा केला, 16-17 अतिवृष्टीचं अनुदान, 17-18 तुरीचे भाव पडले, त्याची जी तफावतीची जी रक्कम होती ती देखील तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली, आणि 18-19 मध्ये परत विमा जमा केला। अशा माध्यमातून जर आपण पाहिलं, आकडेवारी जर सांगितली तर आपल्या सर्वांना धक्का बसेल। 2000 कोटीपेक्षा थेट शेतकऱ्यांच्या हातामध्ये, खिशामध्ये 2014 ते 19 आपण शेतकऱ्यांना मदत केली। आज ही मदत त्यांच्या पाठीशी राहिली। 19ला काँग्रेसचं सरकार आलं, 19ला काँग्रेसचं सरकार आलं। माझे जे मंडळी माझं भाषण ऐकत असतील, काही काँग्रेसची देखील मंडळी ऐकत असतील, त्यांना मला आवर्जून विचारलंय, तुम्ही शेतकरी आहात ना, तर तुमचं स्वतःचं पासबुक बघा। तुमचं सरकार आलं 14 ते 19 मध्ये, मी आमदार होतो, मंत्री होतो, पैसे जमा झालेत का नाही? 19 ते 20 एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये 1 रुपया जमा झाला नाही। 20 ते 21 1 रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही। आणि 22ला आपलं सरकार आलं, पहिला निर्णय काय घेतला, सोयाबीनचे भाव पडले होते, सोयाबीनचे भाव पडल्यानंतर त्याचं अनुदान आम्ही 5000 रुपये हेक्टरी ठरवलं, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 22 ते 23 मध्ये जमा केले। त्याच्यानंतर महत्वाचा निर्णय घेतला,
विकास कशाला म्हणतात तो? रस्ते, इमारती याला विकास नाही. प्रत्येक उंबरठ्याचा आर्थिक विकास दरवर्षी जर झाला, जर आपल्या खिशामध्ये ह्या वर्षीचे उत्पन्न झालंय त्याच्या आपले आर्थिक उत्पन्न जर वाढवलं किंवा आपला जो होणारा खर्च जर कमी झाला तर त्याला विकास म्हणतात. आम्ही तुमचा उत्पन्न वाढवलंय, खर्च देखील कमी केलाय. खर्च कसा कमी झाला? दरवर्षी शेतकऱ्यांना वीज बिल भरावं लागतं. आता वीज बिल येतंय तुम्हाला? वीज बिल 0 येतंय. विम्याला दरवर्षी 7,000 5,000 रुपये भरावे लागतात. यावर्षी किती विमा भरला? 1 रुपये. म्हणजे तुमचा खर्च कमी करण्याचं देखील काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. म्हणजे शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल ते देखील पाहिलेलं आहे. आज आपल्याला सोयाबीनचे भाव आता सध्या पडलेत. काँग्रेसवाले येऊन सांगितले की सोयाबीनचे भाव पडले. उत्तर काय करणार आहे तुम्ही ते देखील सांगावं लागेल ना. सोयाबीनचे भाव 4,100 झालेत, 4,200 झालेत. पण ह्याच्यातून मार्ग काय काढणार हे कोण सांगणार? फक्त भाव पडलेत आणि भाषण काय केलं? देशामध्ये मोदीजींचं सरकार असल्यामुळं भाव पडले. पण 2019 आणि 20 मध्ये ज्यावेळेस सोयाबीनचे भाव 8,000 ते 10,000 झाले त्यावेळेस काँग्रेसच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हा करार मनमोहन सिंगनी केला होता, आंतरराष्ट्रीय करार मनमोहन सिंगनी केला होता, त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढले. आता पण येऊन सांगा ना मनमोहन सिंगनी करार केला होता. आता नाही सांगणार तुम्ही. डबल स्टँडर्ड ते काय म्हणतात, कसली ढोलकी कसली डबल ढोलकी वाजवायचं काम करू नका काँग्रेसवाल्यांनी. तुम्हाला आवर्जून सांगतो, जरी आम्ही सरकारमध्ये आम्ही असं म्हणणार नाही मनमोहन सिंग साहेबांनी करार केला होता म्हणून आता भाव पडलेत. हे सरकारचं काम नसतंय. सरकार म्हणजे मायबाप सरकार असतंय. सरकारची जबाबदारी काय असते की ज्यावेळेस भाव पडतील त्यावेळेस ते भावामध्ये भाव पडल्यानंतर शेतकऱ्याच्या पाठीशी उभा टाकायचंय. आम्ही असं म्हणणार नाही. मी ज्यावेळेस गडकरी साहेबांना सांगितलं साहेब भाव कमी झाले, 4100-4200 ला भाव चाललाय, आपण लक्ष घालावं लागेल. त्यांनी तातडीने पियुष गोयलला बोलले, एकनाथ शिंदे साहेबांना बोलले आणि सांगितलं की आपल्या राज्यामध्ये आता तुम्हाला निर्णय करावा लागेल. आणि एवढा म्हणजे ऐतिहासिक निर्णय, म्हणजे आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये असा कधीच निर्णय झाला नाही. मूलभूत आधारित किंमत सोयाबीनची काय? 4,980 रुपये. हा मूलभूत आधारित सोयाबीनची किंमत आहे. जे सरकार बंधनकारक आहे तुम्हाला द्यायचंय. पण सरकारने निर्णय केला महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं सोयाबीन आता 6,000 प्रमाणे घेण्याचा हा निर्णय सरकार. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला आता घाबरण्याची गरज नाहीये की माझ्या सोयाबीनला काय भाव मिळेल. सोयाबीनचं सॉल्व्हंटचं प्लांट देखील चालू झालंय. त्या प्लांटनी देखील प्रत्येक मंडळामध्ये आता खरेदी केंद्र चालू करणारे. माझ्याकडे काही शेतकरी आले, भैया म्हटले आमचं जुनं सोयाबीन आहे, आधीचं सोयाबीन आहे, कसं करायचं? केंद्रावर आमचं सोयाबीन घेणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, कॅमेरे चालू आहेत, व्हिडिओ चालू आहे, शूटिंग चालू आहेत, पत्रकार आहेत. या मतदारसंघातलं ते जुनं आहे नवं आहे हे पाहिलं जाणार नाही. जो शेतकरी सोयाबीन घेऊन येईल त्याचं सोयाबीन खरेदी करण्याची जबाबदारी हा संभाजी पाटील इथं आई तुळजाभवानीच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या समोर. काँग्रेसवाल्यांनी सांगावं ना हे पण की आम्ही काय करणार आहे. ही आम्ही जसं आम्ही सांगतोय ही गोष्ट आम्ही करणार आहे. जसं शेतकऱ्यांना सांगितलं 14 ते 19 तुमच्या खात्यामध्ये 2,000 कोटी रुपये जमा केलेत. माय माऊलींना सांगतो आपल्या खात्यामध्ये बचत गट आपण निर्माण केले. काँग्रेसच्या काळामध्ये 4,000 रुपये 7% व्याजाने आमच्या माय माऊलींना देत होते. मंत्री झालो, मंत्री झाल्यानंतर उमेद नावाची संस्था स्थापन केली, सरकारी संस्था स्थापन केली. 15,000 रुपये प्रत्येक बचत गटाच्या खात्यावर दिले 2016-17 मध्ये. आणि त्याच्यानंतर 19 मध्ये काँग्रेसचं सरकार आलं. किती पैसे जमा झाले? 19 ते 20 0, 20 ते 21 0, परत 22ला आपलं सरकार आलं. 15चे किती झाले ताई? आता 30,000 झाले. तुम्ही म्हणत नाही आमच्या भगिनीला विचार. आणि या माय माऊलीला माझा शब्द आहे, ताई महायुतीचं सरकार आल्यानंतर तुमच्या खात्यावर 30,000च्या ऐवजी 60,000 रुपये जमा करण्याची जबाबदारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनी सक्षम व्हायला पाहिजे. लाडक्या बहीणची योजना आम्ही काढली, 1 रुपया लागल्यावर मंजुरी करत असत. काँग्रेसच्या काळामध्ये बघा पगारी करायचं म्हटल्यानंतर पैसे
पैशांसाठी पैसे कशासाठी पैसे लाडक्या बहिणीला विचारा कुणाला पैसे द्यावे लागले का कुणालाच पैसे द्यावे लागले नाही. तुमच्या घरापर्यंत आमची यंत्रणा आली, तिथं झाले, नंबर घेतले, मोबाईल नंबर घेतले आणि 7,500 रुपये सर्वांच्या खात्यावर 1500च्या प्रमाणे ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत पडले. आता पुढच्या महिन्यात किती पडणार आहेत माहितीये? 2100 रुपये आमच्या सगळ्या बहिणीच्या खात्यावर. हे सरकार बहिणींचं सरकार आहे आणि हे सरकार आमच्या लेकींचं सरकार आहे. या राज्यातली प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. आपली कशी परिस्थिती हो मराठवाड्यातली? आपण कष्टकरी लोक, शेतकरी लोक, घरामध्ये 4 पैसे आले, घरात 2 लेकरं असतात, एक मुलगी असते, एक मुलगा असतो. शिकवायचं आपल्याला आपली क्षमता एकाला शिकवायची असते. मग मुलाला शिकवतो का मुलीला शिकवतो? मुलाला शिकवतो ना. मुलीवर अन्याय करतो का अन्याय करतो? लोकांच्या घरी जाणार नाही बाबा, हेच पोरगा आपल्याला सांभाळणार आहे, हेच काळजी घेईल आपली. पण मी खरं सांगतो, मला एक मुलगा एक मुलगी आहे, पण जेवढी लेक काळजी घेते ना तेवढं कोण काळजी घेत नाही हे मला जाणवतं. आणि मी पाहिलेत आमच्यासोबत संजीव राहतो, सगळे राहतात, चेअरमन साहेब सगळे राहतात. मला दिवसातून म्हणजे लेकीची माया वेगळीच असते. आणि आपण म्हणतो का बरं? आताच काल सांगितलं की योजना सगळ्या ज्या काही आहेत आजपर्यंत सर्वजण म्हणतात लाडक्या बहिणींच्याच नावाने का? लाडक्या बहिणींनीच आजपर्यंत ह्या देशामध्ये आर्थिक जे म्हणतात ना अर्थकारणामध्ये सर्वात जास्त अन्याय त्यांच्यावर झालाय. देशाच्या अर्थकारणामध्ये 100% फक्त 12% वाटा आहे. 12% मध्ये आपण फक्त 1500-2100 रुपये दिले, फक्त 4% त्यांचा वाटा वाढतोय. तरी अजून त्यांनी किमान 14 ते 15% महागाचे हे भरून काढावं लागेल. आपल्या लेकींचं शिक्षण आज बघा, मी ते बोलत होतो ना, मुलाला शिकवायचं का मुलीला शिकवतो? आपण मुलाला शिकवतो. मुली 12वीचे निकाल तुम्ही बघा, 12वी मध्ये ज्यावेळेस पेपरमध्ये येतात, परत या राज्यामध्ये मुलींनी विक्रम केला. 80% मुली मेरिटमध्ये, 20% मुलं मेरिटमध्ये. पण 12वीच्या नंतर 80% मुलींना शिक्षण सोडावं लागतंय. ही दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रात. ह्याच्यावर कधी कोणी विचार केलाय? हे धोरणात्मक निर्णय, ह्याच्यावर कधीच आजपर्यंत कोणी विचार केला नाही. पण महायुतीच्या सरकारने ह्याच्यावर विचार केला. आज आपल्या घरामध्ये मुलगी शिकायला गेली, 12वी पर्यंत तिने मार्क घेतला. आई त्या मुलीची इच्छा असते इंजिनियर व्हायची, मुलीची इच्छा असते डॉक्टर व्हायची. पण आई वडील काय म्हणतात? अरे इंजिनिअरिंगची फीस 5 लाख रुपये, डॉक्टरची फीस 10 लाख रुपये. मी आमच्या सर्व वडीलधारी मंडळीला सांगतो, आता काळजी करू नका. तुमच्या मुलीला जर डॉक्टर बनवायचं असेल तर आता तिची फीस आता महायुतीचं सरकार देणार आहे. आणि योजना चालू केली. लेकीचं शिक्षण मोफतपणे शिक्षण, तिथं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण करण्याचं देण्याचं काम या सरकारने चालू केलं. या राज्यामध्ये प्रत्येक मुलीचं शिक्षण व्हायला पाहिजे, हे धोरण आपलं. हे महायुतीचं धोरण म्हणजे आपल्या जनतेला पुढे घेऊन जाणारं धोरण आहे. आणि एकीकडे काँग्रेसवाले बोलत असताना काय पद्धतीने राजकारण चाललंय, कोणत्या दिशेने या मतदारसंघाला घेऊन चालले. आज मी आपल्याला कमाल वाटली की बोलत असताना त्यांची भाषा, आम्ही विकासाची भाषा बोलतो. आम्ही या जिल्ह्याचा मी 2.5 वर्ष पालकमंत्री होतो, आम्ही देशमुख 2.5 वर्ष पालकमंत्री आहेत. आणि हे त्या पदावर राहत असताना बाबळगावचा रस्ता, जो बाबळगावच्या समोरून रस्ता जातो ना, हाच हायवे पुढून बाबळगावला जातो, तो रस्ता आपण केला. पण त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षात कसं वागले? बरेच जण मला पत्रकार आले, मला विचारते तुमचं आणि अमित देशमुखचं काय वाकडं आहे नेमकं? वाकडं नाही, त्यांनी राजधर्म पालन नाही केलं. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं असतो, प्रत्येक राजकीय माणसानी जो लोकप्रतिनिधी होतो त्यांनी राजधर्म पाळायला पाहिजे. राजधर्म म्हणजे काय? समाजातल्या सर्व घटकांना समान पद्धतीने वागणूक द्यायला पाहिजे, सर्वांना समानतेने घेऊन चालण्याचं काम म्हणजे राजधर्म असतो. राजधर्म आम्ही देशमुखनी पालन नाही केलं. राजधर्म काय पालन नाही केलं? कोविड सारखं संकट आलं. कोविड सारख्या संकटात आपल्या औरतला ऑक्सिजनची गरज होती, ऑक्सिजन सिलेंडर. निलंग्याच्या हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडरची गरज होती. शिवरामपूरला लागत होतं, देवणीला लागत होतं. तर त्यावेळेस हा पालकमंत्री होता अमित देशमुख, यांनी त्या काळामध्ये फक्त निलंगा मतदारसंघ म्हटले की अशी फुली मारली, क्रॉस मारलं. काय वेदना झाल्या असतील आमदार म्हणून मला, माझ्या मतदारसंघाला. आम्ही काय पक्ष म्हणून नाही, तिथं जे ऍडमिट होत होते, पेशंट ऍडमिट होत होते, काय फक्त भाजपचे ऍडमिट होत होते?
ते या मतदारसंघातल्या कोणत्याही तिथं का पक्ष दवाखान्यामध्ये जाताना पक्ष जात पात म्हणून दवाखान्यात जात होते. ऍडमिट होत असताना निलंग्याला असेल, देवडीला असेल, औरादला असेल, त्यावेळेस यांनी ऑक्सिजन सिलेंडर दिलं नाही. पत्रकार बंधू बसले तिथं, का दिले नाही तो त्यांना आहे का प्रश्न, उत्तर त्यांनी द्यावं उत्तर. रेमडेसिवीर औषध लागत होतं, रेमडेसिवीर औषधला देखील अशी पुली मारली निलंगा मतदारसंघाला. काय चुकलं होतं आमच्या मतदारसंघात? तुम्ही पालकमंत्री आहात, जिल्ह्याचे पालक आहात, तुम्ही राजधर्म पालन करायला पाहिजे होता. का राजधर्म पालन केला नाही? माझी त्यांना परत आम्ही औषध कुठून आणले? औषध मी रेमडेसिवीर जालन्याहून आणले. आमच्याकडे पावत्या ठेवल्या. ती म्हटलं त्यावेळेस कोविडच्या काळात आपण बोलायचं नाही, राजकारण करायचं नाही. पण त्यावेळेस आम्ही जालन्याहून औषध आणले. प्रल्हाद जोशी केंद्रामध्ये मंत्री होते. तुम्हाला सर्वांना कमाल वाटत, बेंगलोरून ऑक्सिजनचे टँकर इथपर्यंत घेऊन आलो. आणि ह्या आपल्या सर्व दवाखान्यामध्ये प्रत्येक ठिकाणी व्हेंटिलेटरला असेल, ऑक्सिजन जिथं जिथं लागतं ऑक्सिजन दिलं. मग हा राजधर्म कुठं गेला? ह्याला अधिकार आहे का आपल्या मतदारसंघामध्ये येऊन बोलायचा? हे इथं येऊन भाषणं करतात आणि काय विकास हो? विकासाची भाषा लातूरवाले आपल्याला शिकवणार. रेल्वेनी पाणी 60 वर्ष तिथं त्यांचं सरकार होतं. 60 वर्ष झाल्यानंतर रेल्वेनी पाणी आणलं आणि आपल्या इथं आपल्या मतदारसंघामध्ये 100 बाजूला आपण जर पाहिलं, आज तेरणा असेल, मांजरा असेल, त्याच्यावर धरणं बॅरेजेस आहे, सगळं तयार आहे. आज त्यांना रेल्वेनी पाणी आणलं. मी अजून सांगतो, ज्यावेळेस रेल्वेनी पाणी आणलं त्यावेळेस डोंगरगाव बॅरेजहून रोज निलंगा मतदारसंघ लातूरला कुठे गेलेत आमचे स्वामी साहेब पत्रकार आहेत, लातूरून आले. त्यांना विचारा, रोज 500 टँकर आम्ही रोज लातूरला पाठवत होतो. यांनी आम्हाला विकासाची भाषा सांगणार आहे. आज इथे येतात, निलंग्यात येतात आणि भाषण करतात की आता आम्ही क्रिकेट टीम तयार केली. क्रिकेट टीम कशाची क्रिकेट टीम तयार केली? आता आम्ही निलंगेकरांना त्यांच्या राजकारणातून संपवायचे. हे संपवीची भाषा आम्ही कधी कुणाला बोललो नाही. पण आमच्यामध्ये क्षमता आहे का नाही? आम्ही संघर्ष जेवढा आपण संघर्ष केलाय, संघर्ष करत असताना लोकांच्या हितामध्ये संघर्ष केलेला आहे. आणि निलंग्यातलं भाषण ऐकलं आपण. काय भाषण केलं? निलंगेकरांचं राजकारण संपवायचंय, क्रिकेट टीम तयार केली, संभाजी पाटील यांना आउट करायचंय. आणि क्रिकेट टीम मध्ये एक बॅट्समॅन आहे, एक ओपनर आहे, एक रनर आहे आणि एक काय सांगितले, एक कॅप्टन आहे. आणि त्यांनी स्वतः म्हटले मी वॉटर बॉय आहे म्हटले. अरे लातूरला आधी पाणी पाजलं आणि मग इकडे क्रिकेट टीमचं बोला. आणि मी आपल्याला सांगतो, त्यांना माहित नाही संभाजी पाटील क्रिकेट खेळणारा माणूस नाहीये, कुस्ती खेळणारा माणूस. आणि निलंग्याची माती आहे. लई सारख्यात घेतलो या लातूरकरांनी आपल्याला. हा, आणि ते देखील कुस्ती मॅटवरची नाही, मातीतली कुस्ती खेळणार आहे संभाजी. कशाला, काय, कुठं निवडणूक, काय राजकारण करायला लागला? विकासावर बोला, काय कामं केले ते सांगा. आणि आता आमच्यासोबत जे भाजपचे मुलं आले, ज्यांनी प्रवेश केले, त्या सगळ्या युवकांना सांगणे, काळजी करू नका, पूर्ण ताकदीने आपण आपल्यासोबत. आणि कुस्तीतला एक डाव असतो, रिंग. कोण खेळले कुस्ती माहितीये का? आहे का इथं पण? हा, तर एक डाव असतो, तो डाव आम्ही टाकलाय. डाव पडल्यावर लक्षात येतो. ज्यावेळेस 23 तारखेला अर्चना पाटील निवडून येतील ना, त्यावेळेस त्यांच्या लक्षात डाव येईल. कशाला नादी लागता तो की आमचं गाव उगतच वाटले का? आणि या मतदारसंघाचं वर्चस्व 2014 ते 24 लातूरमध्ये निलंग्यातला माणूस गेल्यानंतर कुठून निलंग्याहून आलाय? कलेक्टर पण उभा टाकून म्हणतो, सांगा साहेब तुमचं काय काम आहे? हे वर्चस्व आपण निलंगा मतदारसंघाचं. कुठं तुमच्या आमदारांनी चुकीचं वागलंय? कुठं चुकीचं स्टेटमेंट दिलंय? निलंग्याचा स्वाभिमान वाढवण्याचं काम केलंय. आज इथं असेल, महाराष्ट्रामध्ये देखील, महाराष्ट्राच्या व्यासपीठावर देखील आपल्या मतदारसंघाचं आपण नाव त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांची सभा लातूरला जाईल. आम्ही सगळेच होतो, चेअरमन साहेब होते, संजय दोरवे साहेब होते, कुमोद होता. व्यासपीठावर आपली सभा, माझा स्वभाव नाही असं पुढं करायचा. त्या बाजूनी मोदी साहेब स्टेजवर आले, एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, सर्वजण व्यासपीठावर होते. त्यांनी सर्वांना नमस्कार करत आले. मी ह्या बाजूला थांबलो, दुसऱ्या माईकवर मी होतो.
आणि आल्यानंतर तेवढ्या लोकांमध्ये सीएम होते, डीसीएम होते, त्यांनी कुणालाच बोलले नाहीत. आल्यानंतर संजू कुणाच्या पाठीवर हात ठेवले? संभाजी पाटलाच्या पाठीवर हात ठेवले आणि विचारले, कैसे हो संभाजी? ते संभाजी म्हणजे मी नाही, हा निलंगा मतदारसंघ. माझी जी ओळख आहे ही मतदारसंघामुळे. मला जन्म देणारी माझी आई आहे, पण मला राजकीय देणारा म्हणजे इथं बसणारी ही निलंग्याची जनता आहे. आणि माझ्या मतदारसंघाच्या स्वाभिमानाला जर कोण ठेस पोचवत असेल, का बरं आम्ही शांत बसायचं? आणि इथं येऊन त्यांनी म्हणत असतील, तुम्ही विकासावर बोला, त्यांचा विकास आमचा विकास बोला, चर्चा करा. कोणत्याच तुलनेमध्ये मी आई जगदंबेला साक्षीला ठेवून सांगतो, आम्ही देशमुखनी सांगावं. काल त्यांनी कुठंतरी बोलत असताना सांगितले मी 2400 कोटी रुपये आणले. मी आमच्या मतदारसंघात किती निधी आणला नाही, अजून वेळ आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे, मतदानाला अजून वेळ आहे. आम्ही देशमुखनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जेवढा निधी आणला तेवढा जर 10% जरी आपल्या निलंगा मतदारसंघाचा निघाला ना, मी त्यांना पाठिंबा देतो. बोलू नये, आम्ही आमच्या याच्यामध्ये आम्ही काय कामं केले ते सांगितले. भविष्यामध्ये रेल्वे करणारे 60 वर्ष त्यांची सत्ता होती, एक हायवे झाला नाही. आपली सत्ता आली, आपण 6 राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात केले, 2 राष्ट्रीय महामार्ग आपल्याकडे केले. आता आपलं गाव एका राष्ट्रीय महामार्गावर नाही. काल गडकरी साहेबांचं भाषण किती जणांनी ऐकलं ना? त्यांनी एक राष्ट्रीय महामार्ग घोषणा केला, येरोळ मोड ते गुलबर्गा. आता कसा तो सांगू का? येरोळ मोडून निघतो, तो जातो साकोळला, साकोळून येतो जवळग्याला, जवळग्याहून येतो तो बोबळीला, बोबळीला येतो, बोबळीहून येतो हलगऱ्याला. बरोबर आहे? ते ब्रिजहून तुमचं कुठे गेलं? चिचोंडी. हा, टाकळीहून चिचोंडीहून कुठे येतो? हलगरा. आणि मग हा हायवे इथं येतो, इथून पुढे जातो, पुढून जातो तो तांबळ्याला, तांबळ्याहून निघतो कल्याणला, कल्याणहून निघतो गुलबर्ग्याला. हा राष्ट्रीय महामार्ग इथून जातो. काँग्रेसवाल्यांना माझं म्हणणं आहे, करून दाखवा. गडकरी साहेबांवर विश्वास आहे का नाही आपल्याला? त्यांनी काय म्हटले, मी काय खोक्या नेता म्हटलं का? जे बोललो उगवतो, मी जे बोलतो ते करून दाखवतो, हे शब्द त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले. 60 कोटी रुपये तुमच्या पुलाला दिले इथं गावामध्ये, 62 कोटी रुपये. हा विकास निधी काँग्रेसवाले म्हणतात ठोस दाखवा. हे ठोस नाही तर काय? गावामध्ये पण मी आपल्याला सांगतो, हा रस्ता झाला, गडकरी साहेबांनी दिला. आता गावातून जर 4 पदरी रस्ते हायवे झाला, फायदा हलगरवासियांचा आहे का नाही? व्यापार वाढणार, व्यवसाय वाढणार, लोक येणार. साऊथ तिकडनं दक्षिणेवरून येणारे जे लोक आहेत हे खाली जात असताना हा मार्ग गुलबर्ग्याला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग हा होणार. त्यांनी आपल्याला हायवे सांगितले, रेल्वे सांगितले, दळणवळण झालं. काँग्रेसवाले काय सांगितले, आम्ही एमआयडीसी आणणार. अरे बाबा, तुम्ही आपल्या साधं गावाचं उदाहरण घ्या. तो हायवे राहिला नसता तर तिथं व्यवसाय वाढला असता का? नाही वाढला असता. जर दळणवळण झालं तरच व्यवसाय येतात. जर हायवे झाले, रेल्वे झाली तर व्यवसाय येतात, उद्योग येतात. हे उद्योग आणण्याचं काम म्हणजे दळणवळणची व्यवस्था वाढवणं. हे बघा, संभाजी पाटील आज इथं आहे, उद्या नसत. माणसाचं आयुष्य किती असतं माहीत नाही, पण उद्या आपण नसल्यानंतर हे जे लहान लहान लेकरं आहेत ना, त्यांनी म्हणतील हा हायवे आमच्या आमदारांनी संभाजी पाटलांनी त्या काळामध्ये केला. ही रेल्वे निलंगा मतदारसंघामधून धावतीये, त्यावेळेस संभाजी पाटील होते, त्यांनी ही रेल्वे केली आहे. हे आज आपल्यासाठी म्हणून नाहीये, या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हायला पाहिजे, यांची प्रगती व्हायला पाहिजे, या भूमिकेतून आपण काम करतो आणि प्रामाणिकपणे मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे बघा, मला म्हणजे माझ्यासाठी देव म्हणजे माझी आई आहे. माझ्या आईने मला म्हणजे फार अडचणीतून उभा केलेला आहे आणि अडचणीतून उभा केल्यानंतर मी का एवढं धडपड करतो? मला बरेच जण विचारतात, का भैया एवढी धडपड करतात? मी त्यांना सांगितलं की बाबा, मी ज्यावेळेस आईला निवडणुकीमध्ये उभा केलं त्यावेळेस ह्या निलंगा मतदारसंघांनी माझ्या आईला निवडून आणले, खासदार केले.
म्हणजे जेवढे उपकार तुमचे माझ्यावर आहेत ना, मला आमदार केलं मला तेवढं नाही वाटत. आमदारकी बद्दल मला माझ्या पदाबद्दल कधीच नाही. माझ्या आईला जे तुम्ही सर्वांनी खासदार केलं ना, ते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट. आणि हे उपकार मी जोपर्यंत जिवंत नाही उपकार घेऊन काम करणार आहे. आणि माझ्या भागाला जे जे विकासाचे कामं करता येईल, या भागातील जनतेला जे जे देता येईल, मी माझ्या खात्रीचे जरी जोडे करून तुम्हाला घातले ना, ते देखील कमी आहे. एवढं प्रेम आपण सर्वांनी माझ्यावर केलं. विलासराव देशमुख साहेब 8 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांच्या हातामध्ये एक हाती सत्ता कधी आली नाही. पण मी ज्यावेळेस मंत्री झालो, लातूर जिल्ह्याने एक हाती सत्ता माझ्या हातामध्ये दिली. हे प्रेम आपण दिलं. मी मतदानासाठी मी राजकारण करत नाही, मी तुमचे मन जिंकण्यासाठी राजकारण करतो. हे मला आपल्या सर्वांना आवडतं. तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जागा आपल्याला निर्माण करायची आहे. आणि ह्याच्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे धडपड जेवढी असेल, ज्यांनी मला जवळून पाहतात ना, सकाळी 4 वाजता उठतो, झोपतो 2-2:30 वाजता, 4-5 वाजता उठतो, 6 वाजता तरी घराच्या बाहेर असतो. महादेवाची अर्चना करतो, महादेवाची पूजा करतो, घराच्या बाहेर पडतो. आणि प्रामाणिकपणे जेवढा जे वेळ असेल, मी माझ्या घराला, दाराला, माझ्या लेकरांना, बायकोला कधीच वेळ दिला नाही. तेवढा वेळ मी माझ्या या भागातील जनतेला वेळ देतो. कारण तुम्ही जे उपकार केलेत माझ्यावर, माझ्यासाठी आईला जे तुम्ही खासदार केलं ना, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. एक मुलगा म्हणून ज्या पद्धतीने आपण सर्वांनी, त्या काळात अशी परिस्थिती नव्हती. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्ष संघटना एवढं काहीच नव्हतं. 4 पोरं बाहेर पडले होते. त्यावेळेस कोण मागं नव्हतं, कुणीच नव्हतं. पण तशा काळामध्ये पूर्ण मतदारसंघ, निलंगा मतदारसंघ, संभाजीची आई उभा टाकली म्हणून बाहेर नाही पडला, आमची आई उभा टाकली म्हणून पूर्ण मतदारसंघ त्या ठिकाणी बाहेर पडला. आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. मी खरं तर मी कधी भाऊक होत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामध्ये काय म्हणजे सांगा, कुठं दिसला हो संभाजी? मी का चिडचिड करत नाही, तुमच्या लक्षात आलं का? कारण तुम्ही खूप काही दिलंय मला. मलाही मन असेल, मला खूप जण बोलतात, खूप काही बोलतात, खूप रागवतात, विरोधात जरी रागवतात. मला बरेच जण म्हणतात, भैया तुमच्यावर एवढी टीका त्यांनी करत आहेत, तुम्ही काहीच उत्तर देत नाही. मी त्याच्यामध्ये पण त्यांना काय सांगतो, अरे बाबा त्याची जीविका त्याच्यावर आहे ना. मला जर त्यांनी टीका नाही केली तर त्याचं राजकारण कसं चालणार आहे? त्याचं राजकारण करण्यासाठी तरी करू द्या. त्याची जीविका जर त्याच्यावर असेल, माझ्यावर टीका करण्यावर जर तो मोठा होत असेल, 4 पैसे जर त्याला मिळत असतील, मिळू द्या ना, काय अडचण आहे? मी कधीच कुणाला उत्तर देत नाही. चलत असते ह्या गोष्टी, राजकारणात चलत असतात. पण मी आपल्याला आवर्जून सांगतो, आपण फार प्रेम राज्याच्या याच्यावर असेल, देश पातळीवर असेल, गडकरी साहेब असतील, ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला, खूप मदत केली, आपल्या पाठीशी राहिला. विकासाच्या बाबतीमध्ये कधीच आपल्याला त्यांनी निराश होऊ दिले नाही. एवढी ताकद माननीय गडकरी साहेबांनी आपल्या पाठीशी उभा केली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक लातूर विरुद्ध बाबळगाव, निलंगा विरुद्ध बाबळगाव अशी ही निवडणूक झाली. त्या लोकांनी माहीत नाही का, आणि माझा राग काय ते देखील मी सांगितलं, फक्त त्यांनी राजधर्म जो पालन नाही केला, ह्या गोष्टीचा राग माझ्या मनामध्ये. आणि मी राजधर्म पालन करणारा माणूस आहे, समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा माणूस आहे. एकाही माणसाने सांगावं मी फलाना आहे म्हणून माझ्याकडे, इथं बंडर मामा बोलले, इथं संजय दोरवे बोलले, इथं सर्वजण समाजातला सर्व घटक, इथं आमचे डेरे साहेब आहेत. आज कुणाला वाटतं का तुम्ही आमच्या घरी या, प्रत्येकाला दरवाजापासून किचन पर्यंतला तो जाऊ शकतो, बसू शकतो, बोलू शकतो. हे असं कुटुंब, हे घर आपण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि मी शेवटी एवढंच सांगणार आहे की आपण 20 तारखेला हा मतदारसंघ स्वाभिमानी मतदारसंघ आहे. चुकीच्या प्रवृत्तीच्या हातामध्ये हा मतदारसंघ घेऊ नका. आपलं मतदान चुकीच्या प्रवृत्तीला देऊ नका. सगळ्या गोष्टी मोबाईलवर येतात. कुणी काय स्वार्थाने काम करतंय, कुणी काय ह्याच्याने बघतंय. मला उमेदवारी तुमच्या आशीर्वादामुळे मिळालेली, पुढच्याला उमेदवारी कुणाच्या तरी पाया पडल्यामुळे मिळालेली. बाबळगावच्या दरवाजामध्ये उभा टाकणाऱ्या माणसाला निलंगा मतदान नाही करणार. हा स्वाभिमानी मतदारसंघ,
तुम्ही जर निलंग्याच्या जनतेच्या पाया पडून जर उमेदवार राहिला असतात ना, मला देखील आनंद वाटला असता. मलाही चांगलं वाटलं असतं, अरे वा दिलदार माणूस आहे, जनतेतून आलेला माणूस आहे. पण तुम्ही बाभळगावच्या गडीतून आलेला माणूस आहे, ही जनता तुम्हाला स्वीकारणार नाही. त्याच्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे, जे बाभळगावचं जे पार्सल आहे बाबळगावला परत ते बाभळगावला पाठवून द्या. 23 तारखेला 20 तारखेला आपल्याला मतदान निलंग्याला करायचंय का बाभळगावला करायचंय? एकदा हात वर करून सांगा बरं जनाने. इकडे का मामा सगळे. त्यामुळे मी सर्वांना आपण दिलेल्या आशीर्वादासाठी कमळाच्या समोरचा पण बटन दाबा. मी सर्वांच्या समोर नतमस्तक होऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराज. काही जणांचे प्रवेश आहेत, मी त्यांचे नावं घेतो. दयानंद सावरेजी, या ठिकाणी माननीय भैयासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक तरुण त्या ठिकाणी भैयासाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत. दयानंद वैद्यनाथ सावरे, भागवत गायकवाड, सावरे अभिषेक, ओमप्रकाश पवार, ऋषिकेश हत्तरगे राहुल, हुजूर मुल्ला, जहीर चिखले, मेहर चिखले, बिलाल आंबेवाले, फकीर फिरजादे अशा असंख्य तरुणांना माननीय भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे. माननीय भैयासाहेबांनी जे तेलंगणा विधानसभेमध्ये विकासाचा महामेरू तयार केला आहे, अशा या नेत्यावर विश्वास ठेवून आपले तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून जे विकासाची गंगा आहे, त्या विश्वास या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावातील अनेक असंख्य तरुण या ठिकाणी माननीय भैयासाहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहेत. येत्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन, 3 नंबर अनुक्रमांक 3 वर कमळाचं चिन्ह आहे.